बातमीपत्राचे प्रायोजक आहे साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल. क्वालिटी एज्युकेशन वेरेवेर वी गो. ॲडमिशन सुरू. आज संपर्क करा. साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल, पारेगाव, तालुका येवला. नमस्कार. SK9 येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. केंद्रीय कुटुंब कल्याण व आरोग्य राज्यमंत्री भारतीताई पवार यांनी येवल्यातील संपर्क कार्यालय या ठिकाणी मंत्री छगन भुजबळ यांची भेट घेतली. दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे तिकीट जाहीर झाल्यानंतर केंद्रीय कुटुंब कल्याण व आरोग्य राज्यमंत्री भारतीताई पवार यांनी प्रथमच राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या येवल्यातील संपर्क कार्यालय या ठिकाणी येऊन त्यांची भेट घेत आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये भुजबळ समर्थक तथा राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांनी मदत करावी असा आशीर्वाद घेतला. दरम्यान भुजबळांनीही आपल्या कार्यकर्त्यांना सूचना देत भारतीताई पवार तुम्ही 1 लाखहून अधिक मतांनी निवडून याल असा विश्वास डॉक्टर पवारांना दिला. लोकसभेच्या निवडणुकीला सुरुवात झालेली आहे आणि दिंडोरी लोकसभेची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर साहेबांची भेट झाली होती, परंतु आज प्रत्यक्ष इथे येवला मतदारसंघामध्ये येऊन साहेबांचे आशीर्वाद घेतले आणि नेहमीच त्यांनी या मतदारसंघाच्या विकासासाठी सातत्याने मार्गदर्शन केलेलं आहे. गेल्या 5 वर्षात देखील मला त्यांनी मार्गदर्शन केलं आहे. विकासाच्या कामाच्या बाबतीत ते विशेष आग्रही असतात आणि नक्कीच मला त्याचा फायदा झाला आहे. मला आनंद आहे की आज साहेब आमच्याबरोबर महायुतीमध्ये एक मार्गदर्शक म्हणून आणि नुसतं इथलाच विधानसभा नाही तर पूर्ण दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये साहेबांचे प्रचार प्रवास होतील आणि त्या माध्यमातून आम्ही एवढंच म्हणू की ही निवडणूक आमच्यासाठी विकासात्मक दृष्टीने ह्या निवडणुकीकडे आम्ही बघतो आहे. विकासाच्याच मुद्द्यावर ही लढाई आहे. गेल्या 10 वर्षात केलेलं नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली सरकारने केलेलं काम आणि करोना संकटात आपण बघितलं की कशा पद्धतीने भारताने ही लढाई करोनाच्या काळामध्ये आपलं वॅक्सिन बनवलं, आत्मनिर्भर भारताची ओळख दिली आणि 100पेक्षा जास्त देशांना वॅक्सिन मैत्रीद्वारे सुद्धा पुरवलं. 150पेक्षा जास्त देशांना आपण मेडिसिन इक्विपमेंट पुरवले. मला असं वाटतं की भारताची चांगली ओळख या विश्वपटलावर उभरते आहे आणि एक विजनरी लिडरशिप आम्ही माननीय पंतप्रधान मोदीजींकडे बघतो. मला असं वाटतं की जनतेचा विश्वास आहे आणि परत एकदा मी माननीय भुजबळ साहेबांचे आशीर्वाद घेत असताना एवढंच म्हणते की त्यांनी कायमच विकासाच्या दृष्टीने काम करण्याचं आणि पुढे जाण्याचं आम्हाला मार्ग दाखवला आहे. माझे सासरे कैलासवासी AT पवार साहेब आणि त्यांनी बरोबर काम केलेलं आहे. विधान परिषदेमध्ये विधानभवनामध्ये त्यांनी अनेक वेळा इथल्या मतदारसंघाच्या विकासासाठी कायम एकत्रितपणे येऊन काम केलं आहे. तर मला असं वाटतं की आम्ही आमच्या घरातले पालक म्हणून त्या दृष्टीनेच भुजबळ साहेबांना भेटतो आणि मार्गदर्शन घेतो. साहेबांनी याबाबतीत अगदी स्पष्टता दिलेली आहे आणि जसा निर्णय असेल तर त्यांनी सांगितलंच आहे की तयारीला सगळ्यांनी लागायचं आहे. अब की बार 400 पार आहे. त्या दृष्टीने साहेबांनी महायुतीत येत असतानाच हा निर्णय घेतला की विकासाच्या दृष्टीने देशाचा विकास, राज्याचा विकास आणि आपल्या मतदारसंघाचा विकास या दृष्टीनेच त्यांनी महायुतीत येत असताना तो निर्णय घेतला. मला असं वाटतं की साहेबांनी याच्यात स्पष्टता दिलेली आहे. पूर्ण आमचा मतदारसंघ आणि निवड मतदारसंघ नाही तर पूर्ण लोकसभा मतदारसंघ दिंडोरी हा निश्चितपणे भारतीताईंच्याच पाठीमागे उभा राहणार आहे आणि त्यांनाच परत निवडून देणार आहे. याचं मुख्य कारण 3 आहेत. काय? एक, हा आदिवासी बहुल किंवा आदिवासी रिझर्वेशनचा मतदारसंघ आहे, बरोबर. दुसरा महिला आहे. तिसरं तर डॉक्टर्स आहेत. साधारणपणे अशा मागासवर्गीय समाजामध्ये आदिवासींमध्ये महिला आणि डॉक्टर त्या सगळ्या 3 गोष्टी ज्या आहेत एकत्र कुठेही जमून येत नाही. काय म्हणून तुम्ही अगोदरच त्यांना सांगितलं तुम्हाला तिकीट मिळणार आहे, काळजी करू नका. आणि म्हणूनच त्यांना ताबडतोब पहिल्याच झटक्यामध्ये त्यांना मंत्रीसुद्धा करण्यात आलेला आहे. तर हा तुमचा आमचा सगळ्यांचा खरं म्हणजे अभिमानाचा क्षण आहे की आपल्या ह्याच्या मतदारसंघामध्ये एक सुशिक्षित आणि पहिल्याच टर्ममध्ये मिनिस्टर झालेले आपल्या या सगळ्या उमेदवार आहेत. आम्ही त्यांना निश्चितपणे प्रचंड बहुमताने आपण सगळ्यांनी त्यांना निवडून द्यायचं. मेसर्स बनकर पाटील अँड इंजिनियर पेट्रोल पंप या नामांकित पेट्रोल पंपावर पेट्रोल डिझेल भरण्यासाठी स्त्री अथवा पुरुष कर्मचारी तसेच रात्रपाळीसाठी वॉचमॅन
आणि अनुभवी ड्रायव्हरची भरती सुरू आहे। संपर्कासाठी स्क्रीनवरील नंबरवर आत्ताच कॉल करा अथवा प्रत्यक्ष भेट द्या। मेसर्स बनकर पाटील अँड इंजिनियर पेट्रोल पंप येवला।